नमस्कार मित्रांनो, आज आपण काहीतरी वेगळं आणि रोजच्या पेक्षा हटके शिकणार आहोत। पहा, आज आपण चक्रवाढ व्याज हा संपूर्ण टॉपिक फक्त एका आणि केवळ एकाच ट्रिक्स मध्ये पाहणार आहोत। पहा, ही जी भन्नाट ट्रिक्स आहे ही तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही। चक्रवाढ व्याज हा भाग शिकण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 10 वेगवेगळ्या ट्रिक्सचा किंवा सूत्रांचा वापर करावा लागेल, पण आज आपण संपूर्ण चक्रवाढ व्याज हे फक्त एकाच ट्रिक्स मध्ये बसवलेलं आहे। त्यामुळे आजचं लेक्चर पूर्ण पहा, नक्कीच तुमच्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला 2 तरी मार्क्स साठी या ट्रिक्सचा फायदा होणार आहे। मित्रांनो, माझ्या मागे दिलेला प्रश्न तुम्ही पाहत असताल। प्रश्न आहे 10 हजार रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचे आहे। पहा, फार सोपी ट्रिक्स आहे मित्रांनो। काय करायचंय आपल्याला, जे काही मुद्दल दिलेलं आहे हे मुद्दल ॲज इट इज जशास तसं गुणाकारामध्ये घ्यायचं आहे आणि जो काही आपण दर आकारणार आहोत हे तुम्हाला माहीतच आहे। हा दर हा आपण शेकड्यावरती म्हणजे 100वरती आकारत असतो, म्हणून छेदस्थानी 100 घ्या आणि 100वरती अंशस्थानी जो काही दर असेल 10%, 20% तो अंशस्थानी घ्या, म्हणजे 100 अधिक 10 झाले मित्रांनो 110। आणि जर आपल्याला 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारले असेल तर हीच संख्या 2 वेळा गुणाकारात घ्या। 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं असेल तर हीच संख्या फक्त 3 वेळा गुणाकारात घ्या। झालं, संपलं, आपलं उत्तर आलं। आता पहा, या ठिकाणी अंशस्थानी 4 शून्य आहेत मित्रांनो। अंशस्थानचे 4, छेदस्थानचे 4 काटून टाका, राहिले 11 गुणुले 11। पटकन 11चा वर्ग करा 121 आणि हा आला 0। पहा, विदिन 5 सेकंदाच्या आत आपलं उत्तर तयार आहे। आता ही आलेली आहे मित्रांनो रास। जर तुम्हाला रास विचारली तर डायरेक्ट हे उत्तर देऊन टाका, आणि जर तुम्हाला फक्त चक्रवाढ व्याज विचारलं मित्रांनो, पहा, जर तुम्हाला फक्त चक्रवाढ व्याज विचारलं तर रास म्हणजे असते व्याज आणि मुद्दल यांची बेरीज। तर काहीच करायचं नाही, जे काही आपलं मुद्दल होतं दिलेलं 1000 हे आपलं मुद्दल काढून घ्यायचं। जे उरलेलं आहे 210 रुपये हे आलेलं आहे मित्रांनो व्याज। ओके, अशा प्रकारे तुम्ही 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज असेल, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज असेल किंवा याच्याही पेक्षा संदिग्ध प्रश्न आपण पाहणार आहोत, जसं की तिमाही देय असेल, 4 माही देय असेल, 6 माही देय असेल, मुदत 1.5 वर्षात असेल, पावणे 2 वर्षात असेल, अगदी 3.5 वर्षात जरी असेल, अशा प्रकारचे किचकट प्रश्न आपण फक्त या एकाच ट्रिक्समध्ये बसवणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा। याच्या अगोदर आपण सरळ व्याज हा घटक सुद्धा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर अगोदर सरळ व्याज क्लिअर करा आणि मग या चक्रवाढ व्याजाकडे या। आता पाहूयात आपण अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न। आता पहा मित्रांनो, आणखीन एक प्रश्न सेम त्याच पद्धतीचा। या ठिकाणी आपल्याला एकूण मुद्दल दिलेला आहे 4000 रुपये, दर दिलेला आहे 5% आणि मुदत आहे 2 वर्ष। पहा, याचं सुद्धा उत्तर आपण किती पटकन आणि फक्त एकाच स्टेप मध्ये काढतो ते। जसं तुम्हाला सांगितलं मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे मुद्दल लिहून टाका। आपला 100वरती व्याज आकारणी आहे 5%, म्हणून 100वरती 5 घ्या, हे झाले 105। आता आपल्याला मुदत 2 वर्ष दिलेली आहे, करिता हीच जी संख्या आहे ही 2 वेळा आपण गुणाकारात घेणार आहोत। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं, काही अडचण नाही। आता चला फक्त पहा, वरचे 3 शून्य काटून टाका, खालचे 3 शून्य काटून टाका, म्हणजे काय होतं पहा, आपला अर्धा भागाकार या ठिकाणी संपतो। आता पहा, 5 ने भाग देऊयात, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5। पुन्हा 2 ने भाग द्या मित्रांनो, 2 दोन्ही 4, गुणाकारात राहिलेच किती पहा, 105 गुणुले 21 दोन्ही 42। आता 42चा पाडा काही मला येत नाही बाबा,
म्हणून आपण सरळ याचा गुणाकार करूया. 5 दोन्ही 10, हातचा आल्या 1, 2 0 0, 1 ला 1, 2 ला 2, अधिक 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 0 0, 2 जशास तसे, 4 1 4. पहा मित्रांनो, 0 0, 1 ला 1, 2 आणि 2 4, 4 ला 4. आपली रास आलेली आहे 4410. आता तुम्हाला निव्वळ जर चक्रवाढ व्याज विचारलं असेल तर 4410 वजा मुद्दल आहे आपलं 4000. जर वजाबाकी केली मित्रांनो तर या ठिकाणी आपलं निव्वळ चक्रवाढ व्याज आपल्याला मिळतं 410 रुपये. पहा, जर तुम्ही सूत्राकडून गेलात तर थोडंसं तुम्हाला समजायला अवघड आहे. त्यामध्ये स्टेप सुद्धा खूप वाढतात, रूपांतर करणं सुद्धा खूप अवघड जातं. त्यासाठी ही एकच ट्रिक समजून घ्या आणि पूर्ण चक्रवाढ व्याज संपवा. चला आता पाहणार आहोत आपण 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. आता या ठिकाणी आपल्याला एकूण मुद्दल दिलेला आहे मित्रांनो 1000, व्याजाचा दर दिलेला आहे 10% आणि मुदत मात्र दिलेली आहे आपल्याला 3 वर्ष. पहा, चक्रवाढ व्याज जर तुम्हाला कंप्लीट वर्षांमध्ये विचारलं तर एक तर 2 वर्षाचं विचारतील किंवा 3 वर्षाचं विचारतील. पहा, तर कसं सोडवायचं पहा, याला सुद्धा सेम ट्रिक्स आहे. आपण जे बोलतो तेच तोलतो, त्याप्रमाणे त्याच ट्रिक्समध्ये पहा, 100 वरती व्याज लावायचं आहे आपल्याला 10 रुपये, म्हणून हे 110. परत 100 वरती व्याज लावा 10 रुपये, 110. परत या 100 वरती व्याज लावा 10 रुपये, हे सुद्धा आले मित्रांनो 110. इथपर्यंत लक्षात आलं. चला खालची शून्य काउंट करा, किती आहेत एकूण 6 शून्य आहेत. त्यामुळे खालची 6 शून्य आणि वरची 6 शून्य काटून टाका. सगळे शून्य संपले. पहा, डायरेक्ट 11चा घन करा. 11चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 11चा घन करा मित्रांनो. आपली रास आलेली आहे 1331 रुपये. जर व्याज काढायचं असेल तर यातून मुद्दल वजा करा. निव्वळ व्याज आलेलं आहे आपलं 331 रुपये. पहा, इतकं सोपं आहे हे. ही एकच स्टेप कुठल्याही पुस्तकात जर सापडली तर नक्की मला कमेंट करा. चला मग पाहूयात आपण आणखीन एक प्रश्न याच पद्धतीचा. चला मग आणखीन एक प्रश्न पहा. 3 वर्ष मुदत असणारा सेम या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेला आहे मित्रांनो 2000. व्याजाचा दर आहे 100 वरती 5% आणि मुदत दिलेली आहे 3 वर्षाची. त्यामुळे हीच संख्या आपल्याला 3 वेळा गुणाकारात घ्यायची आहे. पहा, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं, काही अडचण नाही. चला पुढे जाऊयात. इथे मात्र फक्त अंशस्थानी 3च शून्य आहेत, त्यामुळं अंशस्थानची 3च काटा मित्रांनो, छेदस्थानची 3च काटा. आता आपण 5 ने भाग देऊ शकतो. पहा, 5 दोन्ही 10, शून्याला 0, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 1 5. परत इकडे भाग द्यायला जागाच नाहीये, असू द्या. 5 चोक 20, 5 दोन्ही 10, 5 1 5. भागाकार करताना लक्षात घ्यायचं, जेवढी संख्या आपल्याला लहानात लहान करता येईल तितकी लहान करायची, म्हणजे गुणाकार करणं सोपं जातं. पहा, आता या ठिकाणचे 2, या ठिकाणचे 2 कटून गेलेले आहेत. 21चा जर घनपाठ असेल तर डायरेक्ट 21चा घन लिहा, नाही तर मग 21चा वर्ग आहे 441 गुणुले 21 करा, तरी तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पहा, 1 1 1, 4 1 4, अधिक 2 ला 2, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 1 6 12, हातचा आलेला 1. परंतु याला इथे आपले 4 शिल्लक आहेत मित्रांनो, म्हणून परत एकदा आपल्याला याला पहा, चांगल्या कामाला अडचणी फार असतात. पहा, तर तसा भाग आहे हा. आता 4 ने भाग द्या. 4 1 4, 4 दोन्ही 8, राहिला 1, 4 त्रिकोण 12. परत मित्रांनो 4 1 4, राहिले 2, पुन्हा 4 पंचे 20,
परत राहिला 1, दशांश द्या आणि 0 घ्या, पुन्हा 4 दोन्ही 8, पुन्हा 4 पंचे 20. तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 2315.25. तर यातून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 2000 वजा करायचे आहेत. पहा, जर 2000 वजा केले तर आपलं निव्वळ उत्तर येणार आहे 315.25. म्हणजे जरी दशांशामध्येही व्याज येत असेल तरी सुद्धा काढायला तुम्हाला काहीच अडचण नाही. पहा, 2 वर्षाचे 2 सोडवून सांगितलेले आहेत, तुम्हाला 3 वर्षाचे 2 सोडवून सांगितलेले आहेत. आता प्रॅक्टिससाठी सुद्धा मी तुम्हाला 2-2 उदाहरणं देणार आहे. ते तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायला अजिबात विसरायचं नाही. कारण मित्रांनो, गणित शिकून येतं प्रत्येकालाच, परंतु टिकतं त्याच्याच डोक्यात जो त्याचा सराव करतो. पहा, त्यामुळे सराव खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही परीक्षेचा रिझल्ट फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या 2च विषयावर ठरतो. कारण काय मित्रांनो, सरळ सेवेत सगळ्यात जास्त तुमचा वेळ खाणारे विषय फक्त हे 2 आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्सचा वापर करायचा आहे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. त्यामुळे सराव करायला बिलकुल थांबायचं नाही आणि या प्रश्नांचं उत्तर मला लगेच कमेंटमध्ये फेकून द्यायचं. पहा मित्रांनो, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचे. अतिशय साधा सरळ सोपा प्रश्न आहे. 6000 रुपये मुद्दल आहे आणि व्याजाचा दर आहे 10%. नक्कीच जमेल तुम्हाला, एकदा सोडवून पहा फक्त. चला मग आता जाऊयात आपण 2 वर्षाकडे. पहा, या ठिकाणी आपल्याला एकूण मुद्दल आहे मित्रांनो 2400, मुदत आहे 2 वर्षाची आणि व्याजाचा दर आहे 10%. सोडवा आणि सांगा. चला जाऊयात आपण पुढच्या प्रकाराकडे. आता पहा, 0-0 आपण अगोदर कॅन्सल करूयात मित्रांनो. छेदस्थानी आहे 0-6, म्हणून छेदस्थानचे 6 कॅन्सल करून घ्या, अंशस्थानचे 6 कॅन्सल करा. पहा, छेदस्थानी तरी काहीच शिल्लक नाही. आता काय करा, अंशस्थानी 12चा वर्ग करा 144 आणि 11चा 2शी गुणाकार करा मित्रांनो. 144 गुणाकारामध्ये 22. पहा, 22चा पाडा आता सगळ्यांनाच म्हणता येतो, काहीच अडचण नाही. 22 चोक किती येईल पहा, 22 चोक 88. चला लिहा. बघा, 88ला 8, आजचे आले या ठिकाणी 8, परत 22 चोक 88, 88 8 या ठिकाणी येतील मित्रांनो 96, परत 22 1 22, 22 9 या ठिकाणी येतात मित्रांनो 31 आणि जो काही राहिलेला 0 असेल तो जशास तसा. म्हणजे आपली एकूण रास आलेली आहे मुद्दला सहित व्याज ज्याला आपण म्हणतो 31,680. जर फक्त व्याज काढायचं असेल तर जी दिलेली रक्कम होती मित्रांनो 20,000 ही यातून वजा करून टाका. पहा, 0ला 0, 8ला 8, 6ला 6, 1ला 1, 3तून 2 गेले, राहिला 1. निव्वळ आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे 11,680. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला 1.5 वर्ष देऊ द्या, 2.5 वर्ष देऊ द्या, 2.25 वर्ष देऊ द्या, तेही प्रकार आपण पुढे पाहणारच आहोत. पण याच पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता. चला आपण पाहूयात पुढचा प्रश्न. आता पहा मित्रांनो, हा प्रश्न जर वाचला तर यामध्ये मात्र तुम्हाला फक्त मुदत 1.25 वर्ष दिलेली आहे आणि आपल्याला दर आहे 20% आणि मुद्दल आहे 10,000 रुपये. तर या प्रश्नांमध्ये फक्त तुम्हाला दिलेल्या मुदतीच्या तुलनेमध्ये दराचं डिवायडेशन जर करायला जमलं तर तुम्हाला पूर्ण चक्रवाढ व्याज हा भाग संपला. सर्वच भाग तुमचा यामध्ये संपला. पहा, आता पहा या ठिकाणी 1.25 वर्ष म्हणजे किती मित्रांनो, तर 1 पूर्ण वर्ष. पहा, 1 पूर्ण वर्ष आणि दुसरं 1.25 वर्ष. पहा,
तर त्या प्रमाणामध्ये दराचा आपल्याला डिवायडेशन करायचं आहे की पाऊण वर्षासाठी किती दर येणार आहे पहा. मुद्दल तर जशास तसं आपण 10,000 घेणार आहोत. 100वरती पहिलं वर्ष पूर्णच आहे म्हणून 120 दर आखणार आहोत. दुसरं वर्ष मात्र पाऊण वर्ष आहे. मग काय करायचं, जर अर्धा असतं तर आपण 10% दर आकारला असता. आता पाऊण वर्ष म्हणजे पाऊण टक्केच दर म्हणजे 115 दर आकारायचा आहे. पाऊण वर्षाला 15% दर आकारायचा आहे मित्रांनो. एका वर्षाला 20% तर पाऊण वर्षाला 15%. हे तर तुम्हाला नक्कीच जमणार आहे. चला आता फक्त भाग द्यायला शिका. पहा, छेदस्थानी 4 शून्य, छेदस्थानचे 4, अंशस्थानचे 4 उडवून टाका आणि 12 ने 115ला गुणा. बघा 12 पंचे 60, हातचा आला 6 पहा. पुन्हा 12 एक 12, 12 आणि 6 18, हातचा आला 1. पुन्हा 12 एक 12, 12 ने 1 13. शून्य जर राहिली असतील पहा, एकच शून्य राहिलाय मित्रांनो. एकूण रास आलेली आहे आपली 13,800 रुपये. मधून दिलेलं मुद्दल 10,000 तेवढं काढून घ्यायला विसरायचं नाही. जर फक्त व्याज विचारलं असेल तर, आणि जर रास विचारली असेल तर पूर्ण जशास तसं सांगून टाका, काही अडचण नाही. बघा निव्वळ व्याज आलेलं आहे 3,800 रुपये. फक्त दराला मुदतीच्या तुलनेमध्ये तुम्हाला डिवाइड करायचे, बाकी यामध्ये वेगळं असं काहीच नाही पहा. ओके, चला जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता पहा मित्रांनो, आजच्या भागातला आपण हा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. इतरही प्रकार आपण या एकाच ट्रिक्सनं शिकणार आहोत, पण आपल्या दुसऱ्या भागामध्ये पहा. तरी थांबा, आणखीन तुम्हाला काहीतरी हिंट देणार आहे पहा. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी आपल्याला मुदत दिलेली आहे 2 वर्ष आणि 9 महिने. दर दिलेला आहे 20% आणि मुद्दल दिलेला आहे मित्रांनो 10,000. सेम पहा, 10,000 जशास तसे घ्या. हे 10,000 मी घेतलेले, तुम्ही सुद्धा घ्या. 100वरती पहिल्या वर्षी पूर्ण वर्षे म्हणून 20% दर आकारा. दुसरंही पूर्णच वर्षे म्हणून 20% दर आकारा. पुन्हा 2 वर्ष आणि पुढे मात्र 9 महिने दिलेले आहेत. 9 महिने म्हणजे पुन्हा पाऊण वर्ष. आलं लक्षात. 12 महिन्यांसाठी जर 20% दर असेल मित्रांनो, तर विचार करा मग 9 महिन्यांसाठी 15% दर असणार आहे. 4 महिन्यांसाठी 5% एवढा दर असणार आहे. फक्त दरांना महिन्यांच्या प्रमाणामध्ये डिवाइड करायला आपल्याला शिकायचं आहे. मग पहा, 9 महिने म्हटलं की या ठिकाणी आपला दर होणार आहे 15%. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? करा मग भागाकार. छेदस्थानी 6 शून्य पहा, छेदस्थानचे 6, अंशस्थानचे 6 एका झटक्यात उडवून टाका. वर राहिले 115. गुणाकारामध्ये 12चा वर्ग आहे 144 पहा. करा गुणाकार. 5 चोक 20, हातचे आले 2, 4 1 4 2 6, 4 1 4. 4 असल्यामुळे हीच संख्या सेम गुणाकारामध्ये घ्या मित्रांनो. 0 ला 0, 6 ला 6, 4 ला 4 अधिक 1 ने गुणायचे म्हणजे हीच संख्या परत येणार आहे. 0 ला 0, 6 ला 6, परत 6 4 10 आणि 5 15. हातचा आलेला आहे 1. पहा, एकूण आपली रक्कम आलेली आहे 16,560. याच्यातून ज्याचं मुद्दल 10,000 घेतलं होतं ते त्याचं मुद्दल परत करून टाका. निव्वळ व्याज आलेलं आहे मित्रांनो 6,560 रुपये. पहा, कसेही प्रश्न येऊ द्या, कितीही मुदत असू द्या, कोणताही प्रश्न असू द्या, या ट्रिक्समध्ये तो 100% बसणार आहे. चला, हे प्रश्न मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणून फक्त 2 ते 3 प्रश्न आता तुम्ही मला सोडवून सांगायचे आहेत. पहा, पुढचा प्रश्न मी देत आहे. चला पाहून घ्या मित्रांनो. जर लगेच सोडवत असताल तर लगेच सोडवा.
किंवा जर स्क्रीनशॉट काढत असताल तर नंतर उत्तर सांगितलं तरी सुद्धा चालेल पहा. ओके, हे 2 प्रश्न तुमच्यासाठी दिलेले आहेत. पुढचे राहिलेले प्रकार सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत पहा. जसं की तुम्हाला पहा दर अशा प्रकारचा असेल, त्यानंतर तिमाही, 4माही, 6माही, चक्रवाढ व्याज आकारणी असेल. हे प्रश्न परीक्षेमध्ये जास्तीत जास्त पडतात आणि पुन्हा तुम्ही कन्फ्यूज होता की नेमकं तिमाही देय म्हणजे काय, 4माही देय म्हणजे काय आणि 6माही देय म्हणजे कसं द्यायचं. तर हे सर्व प्रश्न आपण या ओनली 1 ट्रिक्समध्ये शिकणार आहोत. त्यामुळे आपला पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि जर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पहा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. पुन्हा भेटूयात आपण अशाच प्रकारच्या पुढच्या आपल्या धम्माल लेक्चरमध्ये पहा.